हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. हमनवा भाग 9. शार्वी, दार उघड. विकल्पचा मामा मोठ्यानेच ओरडला. मी दरवाजा उघडते. मी सांगितलेले डायलॉग लक्षात ठेव आणि बिनधास्त बोल. एवढं बोलून शार्वी दरवाजा उघडायला म्हणून गेली. आता पुढे. शार्वीने दरवाजा उघडला. दारात उभे असलेले तिचे वडील रागाने लालबुंद झाले होते. त्यांचा राग बघता शार्वीत शिरलेली झाशीच्या राणीची आत्मा कुठेतरी दूर पळून गेली होती. वडील आपल्याला मारायला म्हणून आपल्या अंगावर धावून येतील म्हणून 2 पावलं मागे सरकून ती उभी राहिली. तुला नको ते नखरे करायचं सुचतच कसं? आणि आई समोर तोंड कसलं सोडतेस तू? लहान मोठं कळतं की नाही तुला? का आमच्या जीवावर उठलीयस तू? अचानक लग्न नाही करायचं बोलतेस तू? आम्हाला जगायला देणार आहेस की नाही? विकल्पच्या मामाने नॉनस्टॉप बोलायला सुरुवात केली. शार्वी विकल्पकडे पाहू लागली. आपल्या वडिलांना विकल्पशिवाय दुसरं कोणीच हँडल करू शकत नाही हे तिला चांगलंच माहित होतं. मामा, तिला काही बोलू नकोस. चूक माझी आहे. विकल्प म्हणाला तसं मामाने मोर्चा त्याच्याजवळ वळवला. विकल्प बेड जवळचा उठून उभा राहिला. तोपर्यंत मामा त्याच्या समोर येऊन उभा राहिलेला. मामा काही बोलणार त्या आधीच विकल्पने बोलायला सुरुवात केली. मीच तिला बोललेलो, लग्न झाल्यावर आपण मुंबईत जाऊयात. पण तू आणि आजीने अचानकपणे निर्णय बदलला. आजीच्या आणि तुझ्या शब्दाबाहेर मला जाता नाहीये, म्हणून मी होला हो केलं. खरं तर मला पण तिला इथे ठेवायला नाही जमत आहे. तू प्लीज आजीला समजव ना. आम्ही दोघे मुंबईत राहतो म्हणून. मला सारखं सारखं पुण्याला यायला नाही जमणार. विकल्पचं नम्रपणे बोलणं बघून मामा थोडा विचार करू लागला. तुला माझ्यासोबत बोलायला कधीपासून घाबरायला लागलास? आणि हे सगळं तू तुझ्या मनाने बोलतोयस की दुसरं कोणीतरी तुला हे सगळं बोलायला भाग पाडतंय? शार्वीवरून नजर फिरवतच मामाने विकल्पाला विचारलं. दुसऱ्याचं ऐकून बोलायला लहान नाही ना. तू प्लीज समजव ना आजीला. चेहऱ्यावर भोळेपणाचे भाव आणतच विकल्प म्हणाला. खरं तर तुम्हा दोघांसाठीच आम्ही तो निर्णय घेतलेला, पण तू बोलतोयस मग मी जाऊन आईसोबत बोलतो. सगळं तुझ्या मनासारखं होईल. पण ही सरळ लग्न नाही करायचं म्हणून बोलली आईला, त्याचं काय? मामा स्वतःचा मोर्चा शार्वीकडे वळवू लागला. मीच तिला बोललो. आजीसमोर बोलायची हिंमत होत नव्हती आणि तुझ्यासोबत सुद्धा याबाबत बोलायला थोडा संकोच वाटत होता. तू तिच्यावर नको रागवस. मला माझ्या बायकोला ओरडलेलं नाही आवडत. विकल्प गंभीरपणेच म्हणाला. एक बाप म्हणून शार्वीच्या वडिलांना आणखीन काय हवं होतं? विकल्पने त्याच्यासमोर केलेल्या डायलॉगबाजीमध्येच त्याचं शार्वीवर असणारं प्रेमात दिसून येत होतं. असंच यापुढे पण सांभाळून घेशील ना तिला? मामाने थोडं भावूक होतच विचारलं. त्याच्यासमोर आपसुकच हो म्हणून त्याची मान डुलली. तुझ्यावर माझा भरपूर विश्वास आहे. विकल्पची गाल उडतच मामा म्हणाला आणि स्वतःच्या आईला समजवायला म्हणून तो खोलीबाहेर निघून गेला. तो निघून गेला तसं विकल्पने शार्वीकडे पाहिलं. विकल्पची त्याच्या मामाच्या पुढ्यात सुरू असलेल्या डायलॉगबाजीमुळे मानसिक धक्काच तिला बसला होता. तोंडाचा आ करून ती त्याच्याकडे बघत होती. तिच्या खालच्या हनुवटीला वर ढकलत विकल्पने तिचा तुळं तोंड बंद केलं. माझे डायलॉग जास्त मनावर घेऊ नकोस. घरी जास्तीचा तमाशा नको म्हणून थोडी ऍक्टिंग करावी लागली मामासमोर. तुझ्यावर कोणीही ओरडल्यावर मला काहीच फरक पडत नाही. स्वतःची काळजी तू स्वतःच घे, शेंबडी. शार्वीला रागीट लूक देत विकल्प तिच्या समोरून निघाला. तिने त्याचा हात पकडत त्याला अडवलं. मला सुद्धा तुझ्या डायलॉगबाजीने काहीही फरक पडलेला नाही. उगाच मला ॲटिट्यूड नाहीये दाखवायचा. शार्वी सुद्धा फुकटचं बोलणं कोणाचं ऐकून घेणाऱ्यातली नव्हती. तू बघतेच का मग माझ्याकडे? तू बघितलं नाहीस तर माझा ॲटिट्यूड दिसणारच नाही तुला. विकल्पने खांदे उडवतच म्हटलं. तुझ्याकडे मी बघत पण नाही, कारण तुझा चेहरा बघितला ना तर संपूर्ण आयुष्यभर मला मी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार असा फील येतो. शार्वी विकल्पाला कमी लेखण्याची एक संधी सुद्धा सोडत नव्हती. अच्छा, मग तर मी मगाशी दीक्षा मलिक बद्दल जे काही बोललो ते तू विसरूनच जा. मुंबईत गेल्यावर मुंबईतल्या पाण्याची जादू कळेलच तुला. शेंबडी ती शेंबडीच बनून राहणार तू.
विकल्प रागातच म्हणाला. गुरांचा डॉक्टर? त्यांच्या नजरेस नजर मिळवतच ती म्हणाली. टाचा सुद्धा तिने थोड्या वर उचलून चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला. दोघांच्याही नजरेत एकमेकांबद्दल राग आणि चीड होती. माझ्या नावापुढे डॉक्टर तरी लावावं लागतंय तुला, पण तुझं काय? विकल्पने चेहरा थोडा तिच्यासमोर केला. तिच्या तोंडून सारखं सारखं गुरांचा डॉक्टर ऐकून त्याला सुद्धा चीड येऊ लागली होती. एकदा का मी मॉडेल बनली ना, मग तुला कळेल माझं काय ते. लोक ऑटोग्राफसाठी माझ्या मागे येतील. तुझ्यासारख्या गुरांच्या डॉक्टरला माझ्यातील हिडन टॅलेंटचं कौतुक थोडी नसणार, आणि मी तशी अपेक्षा सुद्धा तुझ्याकडून करत नाही. तिने सुद्धा मोठा आवाज चढवत चेहरा त्याच्या जवळ नेला. ती अजून थोडी जरी जवळ आली की तिचे ओठ त्याच्या ओठांना नक्कीच स्पर्श करतील इतकंच अंतर दोघांमध्ये उरलं होतं. तिच्या शरीरातून दरवळणारा गंध विकल्पमधील उफाळून बाहेर पडणाऱ्या रागाला शांत करत होता. तू थोडं लांब राहून माझ्यासोबत बोल. विकल्पने हळूहळू माघार घेतली. त्याचे पाय हळूहळू मागे वळू लागले. का? आता काय झालं? डॉक्टर घाबरला वाटतं, असं म्हणत ती एक एक पाऊल विकल्पच्या जवळ टाकू लागली. स्वतःच्या पद्धतीने ती त्याच्यावर रुबाब झाडण्याचा प्रयत्न करत होती. तू तुझ्यातील आगाऊपणा बंद कर आणि लांब राहून बोल माझ्याशी. तुझ्यासारख्या शेंबड्या मुलीपासून मला ॲलर्जी आहे. विकल्प 2 पावलं मागे सरकतच म्हणाला. मला शेंबडी बोलायचं नाहीस. विकल्पला दम देत होती ती. एकदा नाही तर 1000दा बोलणार. काय करणार आहेस? हे वाक्य सुद्धा तो तिच्यापासून लांब होतच म्हणाला. पण तो जितकी पावले मागे टाकत होता तितकीच 2 पावले शार्वी पुढे टाकत होती. तो दोघांमधील अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती मात्र अंतर कमी करत होती. एखाद्या वाघिणीप्रमाणे त्याच्या छातीला छाती भिडून ती त्याच्या नजरेत बघत होती. पाठीमागे असणाऱ्या बेडकडे विकल्पाचं लक्षच गेलं नाही. दोघांचेही प्रत्येक शब्दाने वाद वाढत चालले होते. मागे मागे जाण्याच्या नादात त्याचा तोल गेला. आपण पडू या भीतीने त्याने शार्वीचा आधार घेतला, पण स्वतःला वाघीण समजणारी ती, तिच्यात इतकं सुद्धा बळ नव्हतं की ती स्वतःचा तोल सांभाळू शकेल. मग ती विकल्पाचा तोल कसं काय सांभाळणार? विकल्प बेडवरून पडला. बेडवर बाउन्स होत तो थोडा वर उडाला आणि त्याच्यावर शार्वी येऊन पडली. शार्वीचे ओठ त्याच्या ओठांवर टेकले गेले. क्षणभर तिला सुद्धा काय झालं ते कळलं नाही. विकल्प मात्र डोळे मोठे करून होता. तिच्या केसांनी दोघांचेही चेहरे झाकले गेले होते. शार्वीचा संपूर्ण शरीराची भार विकल्पावर होता. अचानकपणे झालेल्या या इन्सिडेंटमुळे ती इतकी गोंधळून गेली होती की विकल्पावरून बाजूला व्हायचं भान तिला राहिलंच नाही. शेवटी न राहून विकल्पनेच तिला स्वतःवरून बाजूला केलं. ती त्याच्या बाजूला पडून राहिली. तिच्या आयुष्यात तिने पहिल्यांदाच कोणाच्या तरी ओठांवर ओठ टेकवले होते. हृदय धडधड करू लागलं होतं तिचं. अजूनही गोंधळून गेली होती ती. तिचे श्वास देखील चांगलेच वाढले होते. विकल्प मात्र तिच्या बाजूचा उठला. रागातच स्वतःच्या ओठांवरून त्याने हात फिरवला. वेडी आहेस का तू? सगळ्यात महत्वाचं तर तू मुलगी आहेस की ही गोष्ट विसरतेस का? लांब राहा म्हणून बोलत होतो ना तुला. विकल्प रागातच ओरडला. तसं बेडवर आडवी पडलेली शार्वी उठून उभी राहिली. मला ओढलं कोणी? एकतर जबरदस्ती मला स्वतःवर ओढलं आणि आता मलाच लेक्चर देतोस. तुझ्यासारख्या गुरांच्या डॉक्टरकडून मी काय अपेक्षा करू? सुंदर मुलगी दिसली नाही नि सुरू झालास. रागातच तिने विकल्पाला बाजूला लोटलं आणि रूम बाहेर ती जाऊ लागली. पण ती रूम बाहेर पडणार तोच तिला आठवलं की आपण आपल्याच रूम मध्ये आहोत. जर या रूम मधून कोणालाही बाहेर पडण्याची गरज आहे तर तो विकल्प आहे. ती पुन्हा विकल्पासमोर येऊन उभी राहिली. त्याचा हात पकडत तिने ओढतच त्याला रूम बाहेर काढलं आणि दरवाजा लावून घेतला. वाढलेल्या श्वासासहित ती आरशासमोर येऊन उभी राहिली. एकटक स्वतःचे ओठ ती न्याहाळत होती. एक वेगळीच फिलिंग तिला जाणवत होती. विकल्प रूम बाहेर पडला होता, पण त्याच्या ओठांचा स्पर्श तो तिच्या ओठांवर सोडून गेला होता. शार्वीच्या नजरेसमोरून वारंवार तोच क्षण पळत होता. विकल्पची सुद्धा काही वेगळी अवस्था नव्हती, पण त्याला शार्वीऐवजी त्याची समायरा दिसत होती. त्याला त्या दोघांमधील पहिला लिपकिस आठवत होता. सगळं विसरायला म्हणून त्याने खिशातून मोबाईल बाहेर काढला.
त्यात डोकं खुपसूनच तो स्वतःची पावलं पुढे टाकत होता. अचानकपणे त्याच्या चालण्याचा वेग मंदावला. गंभीर भाव चेहऱ्यावर आणत त्याने मोबाईल खिशात टाकला. स्वतःच्या रूममध्ये तो जाणार, पण युग आणि अंगद त्याला रूममधून बाहेर पडताना दिसले. ते दिसताच दोघेही त्याच्या दिशेने आले. काय झालं? दोघांवर नजरा टाकतच विकल्पने प्रश्न केला. तू खूप वेळ झाला आला नाहीस. आम्हाला वाटलं की जास्तच मोठा प्रॉब्लेम झाला की काय. कोणाचा तरी आरडाओरडा पण ऐकू येत होता. युग म्हणाला, सगळं ठीक आहे ना? अंगदने विचारलं. मेन म्हणजे लग्न होतंय की नाही होत ते सांग, पण प्लीज नाही होणार असं बोलू नकोस. अंगद मागोमाग युग सुद्धा म्हणाला. विक, मला तर वाटतं हे जबरदस्तीचं लग्न नकोच. किती ॲरोगंट आहे ती मुलगी. अंगदने शार्वीला नावं ठेवायला सुरुवात केली. हा पण कमी आहे का? विक, तू या अंगदचं बोलणं नको मनावर घेऊस. तू ह्याच्या आधी लग्न करतोयस म्हणून पोटात दुखता याच्या. युगने म्हटलं. ए हॅलो, माझा का पोटात दुखणार? हा लग्न करतोय म्हणून मी पण खुश आहे. निदान त्या समायराच्या आठवणीत तर नाही ना जगणार आयुष्यभर. पण याची होणारी बायको मला नाही आवडली. अंगद म्हणाला. तुला का नाही आवडली? दिसायला सुंदर आहे. स्वभावाने सेम टू सेम आपल्या वीक सारखीच आहे. अंगद प्लीज, आता तू त्याचं माइंड नको बदलूस म्हणजे झालं. युग म्हणाला. तू का शांत बसलायस ते बोल. अंगदने विकल्पाला विचारलं. बघत तर तो दोघांकडे होता, पण मनात विचार मात्र वेगळेच सुरू होते. तो मित्रांसमोर असून नसल्यासारखा होता. अंगद आणि युगने एकमेकांकडे पाहिलं. विक. युगने विकल्पच्या खांद्यावर हात ठेवत त्याला लागलेली तंद्री दूर केली. सॉरी, ते माझं लक्ष नव्हतं. तुम्ही दोघे काही बोलत होते? विकल्पने प्रश्न केला. युग आणि अंगदने नाही म्हणून माना डोलावल्या. ह्या घरात कुठे अशी जागा आहे जिथे फक्त आपण तिघे असू? अंगदने थोडं गंभीरपणेच विकल्पाला विचारलं. विकल्पने हो म्हणून मान डोलवली आणि तिघांना घेऊन तो टेरेसवर जाऊ लागला. टेरेसच्या एका कोपऱ्यात तिघेही मित्र बसले. विकल्प मात्र तोंड पाडून होता. तो खूप दडपणात आहे असं त्याच्या मित्रांना भासत होतं. काय झालंय? युगने विचारलं. बॅड लकला सुरुवात झालीये. विकल्प कोड्यातच म्हणाला. म्हणजे? अंगदने पुन्हा विचारलं. विकल्पने स्वतःचा मोबाईल त्याच्याजवळ सोपवला. काय झालं असेल कळेलच पुढील भागात. तुमच्या अमूल्य कमेंटशिवाय कथा पुढे नाही सरकणार. थोडा वेळ काढून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.